उपयोजित लेखन जे की तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये 24 मार्कांसाठी विचारले गेलेले असतात आणि त्याच्यात आपल्याला 24 पैकी 24 मार्क्स कसे मिळतील, कुठले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, कुठले इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत की जे लक्षात घेतले पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगले मार्क्स मिळतील, सोबतच जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो। मराठी उपयोजित लेखन हा सेक्शन तुम्हाला 24 मार्कांचा सेक्शन असतो, ठीक आहे। तर त्याच्यात तुम्हाला हे सर्व प्रश्न हे विचारले गेलेले असतात, त्याचं वेटेज सुद्धा मी इथे दिलेले तुम्हाला ऑलरेडी माहित आहे, आय नो। तर बघा याच्यापैकी आपल्याला कुठले प्रश्न सॉल्व्ह करायचे, कुठले नाही करायचे आणि ते का नाही करायचे ते सुद्धा मी त्याचं सुद्धा रिझन तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो आता आपण पहिलं बघू की पत्रलेखन कशा पद्धतीने करायचं। पत्रलेखनाचे 2 टाईप येतात, औपचारिक आणि अनौपचारिक, ठीक आहे। दोघा यांचा चांगला अभ्यास करा। जे तुम्हाला वाटते की तुम्हाला एक्झाम मध्ये हेच अटेम्प्ट करायचंय, जसं की औपचारिक पत्रच तुम्हाला लिहायचं असेल तर त्याची फुल ऑन प्रॅक्टिस करून ठेवा। आता आपण बघू औपचारिक पत्राचा फॉर्मॅट एकदा मी तुम्हाला सांगून देते आणि मार्क्स कशा पद्धतीने देतात त्याच्यात सुद्धा सांगते, ठीक आहे। फॉर्मॅट बघता बरोबर तुमचा फॉर्मॅट क्लिक होतो, ठीक आहे। फॉर्मॅट दिसला तर त्यालाच तुम्हाला 1 मार्क तिथं मिळून जातो जर तुम्ही फॉर्मॅट व्यवस्थित फॉलो केलेला असेल। आणि प्रश्नामध्ये जे काही दिलंय, नाव असेल, पत्ता असेल, ते सर्व तुम्हाला इथं यूज करायचंय। आपली कुठलीच वैयक्तिक इन्फॉर्मेशन तुम्ही इथं लिहिणार नाही। तसं जर केलं तर तिथंच तुमचे मार्क्स कट होतात, ठीक आहे। दिनांक, प्रती, जर दिनांक रिलेटेड द्यायची, एक्झाम ज्या दिवशी आहे किंवा क्वेश्चन पेपर मध्ये जो काही प्रश्न विचारलाय त्याच्या अनुसारून तुम्ही दिनांक डिसाईड करायची आणि ती लिहायची। त्याच्यानंतर येतं प्रती। माननीय म्हणजे ज्याला आपण पत्र लिहिणार आहे त्याचं नाव तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेलं असेल, त्यांचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आणि पत्ता जो की प्रश्नामध्ये दिलेला असतो। नसेलच तर रॅन्डमली कुठलाही लिहा, स्वतःची इन्फॉर्मेशन लिहायची नाही। त्याच्यानंतर पिनकोड, पत्ता हे झालं। हे सेक्शन, हे सर्व जे आहे ना तुम्हाला लेफ्ट साईडला लिहायचं मित्रांनो। हे एवढ्या पोर्शनला तुम्हाला 1 मार्क तिथेच मिळून जातो, ठीक आहे। हे व्यवस्थित स्टार्टिंग एकदम छान झाली आहे, तिथे 1 मार्क मिळतो। विषय, फॉर्मल लेटर म्हणजे औपचारिक पत्रामध्ये तुमचा विषय खूप महत्वाचा आहे मित्रांनो आणि विषय कमी शब्दात लिहायचा, एका ओळीमध्ये तुमचा विषय आला पाहिजे, जास्त लिहायचा नाही, तिथं तुम्हाला अर्धा मार्क्स असतो, ठीक आहे। त्याच्यानंतर महोदय, स्टार्टिंग करताना महोदय, महोदयानंतर तुमची पत्राची सुरुवात होईल। पत्राची सुरुवात झाल्यानंतर जो काही मजकूर असेल तो तुमचा डिपेंड्स, जे काही तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यानुसार त्या मुद्द्यांवरूनच तुम्हाला लेटर पत्र हे लिहायचं असणार आहे। त्याच्यानंतर शेवटी येतं आपला विश्वासू पत्र लेखकाचे पूर्ण नाव, ठीक आहे। जे काही नाव दिलं असेल, पत्ता, पिनकोड आणि ईमेल आयडी, जर ईमेल आयडी दिलेला असेल तर नक्की द्या। फॉर्मल लेटर मध्ये ईमेल आयडी देणं कंपल्सरी आहे, ठीक आहे। बऱ्याच जणांचा क्वेश्चन असतो की ईमेल आयडी द्यायचा की नाही द्यायचा, तर ईमेल आयडी द्यायचा, छान इम्प्रेशन पडतं आणि चांगले मार्क्स तुम्हाला मिळतात। जे काही मजकूर लिहिणार आहे तुम्ही त्याला तुम्हाला 3 मार्क्स असतात। विषय व्यवस्थित लिहिला, स्टार्टिंग छान केली आहे, एंड छान केलाय पत्राचा, तिथंच तुम्हाला 3 मार्क आणि खालचा जो काही आहे त्याला 1 गुण असतो, ठीक आहे। अशा पद्धतीने तुम्हाला 6 मार्क इझिली औपचारिक पत्रामध्ये मिळून जातात। त्याच्यामुळे माझं सजेशन आहे की तुम्ही औपचारिक पत्राची प्रॅक्टिस करा, इझिली तुम्हाला मार्क्स तिथं मिळून जातात, ठीक आहे। तुम्ही लिहिलेलं कसं आहे त्याच्यावर तुमचे मार्क्स डिपेंड होऊन जातात। त्याच्यानंतर आपण एक एक्झाम्पल त्याचा बघू, जे की प्रिव्हियस इयरला विचारलं गेलेलं आहे, तेच आपण बघूया, डिस्कस करू। मित्रांनो बघा, हे पत्रलेखन, ठीक आहे, मागणी पत्र औपचारिक पत्र आहे। तर हे तुम्हाला प्रिव्हियस इयरला विचारलं गेलेलं आहे। क्वेश्चन तर नाहीये, आपण डिरेक्ट आन्सर कसं लिहिलंय ते बघूया। एक तुम्हाला स्वरूप समजून जाईल की तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहायचंय। मी सांगितल्याप्रमाणे स्टार्टिंग जे काय आहे ते सर्व लेफ्ट साईडला लिहायचंय, ठीक आहे। दिनांक दिली, नंतर प्रति, पत्ता वगैरे ज्यांना पत्र लिहायचं ते, नंतर पत्ता जो काही क्वेश्चन मध्ये दिलेला असेल तोच तुम्हाला इथं व्यवस्थित द्यायचा आहे, सिस्टमॅटिक 1 लाईन सोडायची, विषय द्यायचा, जो काही विषय असेल, कशाबद्दल पत्र लिहायचंय तो विषय तुमचा थोडक्यात आला पाहिजे। त्याच्यानंतर महोदय, पत्राची स्टार्ट केला, स्टार्टिंग कशी असली पाहिजे, पत्राची सुरुवात सुद्धा खूप महत्वाची मित्रांनो, क्वेश्चन मध्ये दिले त्याच्यानुसार तुम्ही स्टार्ट करायची छानपैकी। नंतर मग मी कोण, म्हणजे ज्याने पत्र लिहिलंय त्याची ओळख वगैरे दाखवून की कशासाठी लिहिलंय तो पॅसेज तुम्ही लिहायचा, तो परिच्छेद करायचा, ठीक आहे। त्याच्यानंतर पुस्तकांची मागणी म्हणून हे पत्र आहे, त्याच्यामुळे कुठले पुस्तकं पाहिजेत, ऑब्विसली पुस्तकालयालाच हे पत्र लिहिलं गेलेलं असेल, ठीक आहे। त्याच्यासाठी कोणती पुस्तकं पाहिजे त्याची व्यवस्थित लिस्ट द्या। त्याच्यानंतर व्यवस्थित एंड करा, ठीक आहे, कधीपर्यंत पाहिजे किंवा कधी येईल असं छान थोडक्यात एंड करायचं। त्याच्यानंतर कळावे, ठीक आहे, लास्टला कळावे आपली विश्वासू, म्हणजे जर श्रेया इनामदार इथं म्हटलंय
आणि विद्यालय जे काही हे पण तुमचं प्रश्नामध्ये दिलेल्याच्या अनुसरूनच येईल. ठीक आहे, हे बघा सिम्पली आता बघता बरोबर बघा तुम्हाला इथं छान दिनांक दिसले, स्टार्टिंग व्यवस्थित झालीये, मजकूर छान पद्धतीने लिहिलाय, फुल ऑन मार्क्स तुम्हाला मिळू शकतात पत्रलेखनामध्ये. बघा मित्रांनो, पत्रलेखन अनौपचारिक पत्र जे की तुम्ही आपल्या रिलेटिव्हला, फॅमिलीला लिहिलं जातं ते पत्र. ठीक आहे, तर अनौपचारिक पत्र त्याचा जो फॉर्मॅट आहे तो बघा, एक एक्झाम्पल वरून मी सिंबल सांगते तुम्हाला. खूप सोपं असतं हे पत्र लिहिणं सुद्धा. बऱ्याच जणांची चॉईस असते की अनौपचारिक पत्र लिहायचं. इट्स युअर चॉईस. जे लिहायचं त्याची छान प्रॅक्टिस करा मात्र. ठीक आहे, याच्यात मोस्टली अभिनंदन करणारे पत्र किंवा माहिती आपल्या फॅमिलीला त्याच्या रिलेटेडचेच पत्र तुम्हाला यायला विचारलेले असतात. तर बघा, स्टार्टिंग छान केली, लेफ्ट साइडनेच केली, ऍड्रेस दिला जो काही असेल, त्याच्यानंतर प्रिय मित्र, अनौपचारिक आहे ना त्याच्यामुळे प्रिय मित्र राहुल, सप्रेम नमस्कार, मोठा असेल सप्रेम नमस्कार. त्याच्यानंतर स्टार्टिंग बघा, ही अनौपचारिक पत्राची फिक्स स्टार्टिंग आहे मित्रांनो. ही पाठच करून घ्या जर तुम्हाला हे लिहायचं. बऱ्याच दिवसांनी तुला पत्र लिहायचं आहे. सर्वप्रथम कसा आहेस तू, आशा करतो की खूप छान असेल. म्हणजे एन्क्वायरी पण होऊन जाते की कुशल मंगल असेल, सर्व छान असेल, सुरुवात छान होऊन जाते. त्याच्यानंतर जो मेन टॉपिक असेल आपला क्वेश्चन नुसार, त्याच्यानुसार त्या मुद्द्यांवरूनच तुम्हाला हे पत्र लिहायचंय. या अनौपचारिक पत्रामध्ये तुम्हाला थोडं जास्त लिहावं लागतं मित्रांनो, कारण की हे इनफॉर्मल आहे ना, तर फ्रेंडली टोन असते, तर त्यामध्ये तुम्हाला थोडं जास्त लिहावं लागतं. तर यात ना बऱ्याच मुलांचे काय मिस्टेक होतात, कुठे चुकतात माहितीये का? ग्रॅमॅटिकल, पहिलं तर ग्रॅमॅटिकल म्हणजे शुद्ध लेखन. ठीक आहे, इथं जास्त तुमची गडबड होते, खाडाखोड करतात वाक्यरचना, किंवा सिक्वेन्स प्रॉपरली मेंटेन करता येत नाही. त्याच्यामुळे हे पत्र, ठीक आहे, इट्स युअर चॉईस. जर तुमचं चांगलं प्रॅक्टिस झाली असेल तर तुम्ही ऑब्विसली लिहू शकतात, पण मी सांगून देते की कुठे तुमच्या चुका होतात. ठीक आहे, ह्या थोड्या मायनर तुमच्या चुका तुमच्या होत असतात. त्या कम्पॅरेटिव्हली औपचारिक पत्रामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स हे मिळू शकतात. तर नेक्स्ट आपण बघूयात. तर मित्रांनो, तुम्हाला आवडणार हे बघा, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. मॅम इम्पॉर्टंट क्वेश्चन्स द्या. बऱ्याच कमेंट्स मला सध्या येत आहे की प्रत्येक याच्या इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आम्हाला द्या. तर फटाफट लवकर कमेंट करा. कुठले कुठले टॉपिक तुम्हाला क्लिअर झाले, कुठले नाही क्लिअर झाले. ठीक आहे, तुमचे डाऊट सुद्धा मला कमेंट सेक्शन मध्ये फटाफट सांगा. ठीक आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन, पत्रलेखनाचे इम्पॉर्टंट काय असतं? पत्रलेखनावर जनरली तुम्हाला मागणी पत्र, विनंती पत्र किंवा अनौपचारिक असेल तर अभिनंदन पत्र विचारलं जाऊ शकतं. तर यांची तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या. ठीक आहे, प्रॅक्टिस म्हणजे काय करायचं? एखादा टॉपिक घ्यायचा, मागणी पत्राचा सेमच आहे, सुरुवात बऱ्यापैकी सेमच असते, एंड पण बऱ्यापैकी सारखाच असतो. त्याच्यामुळे तुम्हाला एवढं काही लॉजिक लावायचं नाहीये. ज्या काही स्टार्टिंगच्या लाईन्स तुम्हाला लिहायच्या आहेत त्या एकदम फिक्स ठेवा. ठीक आहे, तर तुम्हाला तितका तुमचा टाइम वाचेल. त्याच्यासाठीच आपण पुढचं बघूया. उपयोजित लेखनामधला हा सुद्धा खूप सोपा आणि इझिली तुम्ही याच्यात 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळवू शकतात. जाहिरात लेखन खूप सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. थोडा एक सिंपल तुम्हाला जाहिरात लेखनाची एक आयडिया देऊन देते. तर तुम्हाला जाहिरात लेखन कशा पद्धतीने करायचं असतं, तुम्ही फॉर्मॅट म्हणू शकतात की जाहिरात लेखनाचा फॉर्मॅट 5 मार्कांसाठी हा क्वेश्चन असतो, तर तुमचं काय एक्सपेक्टेड असतं. ठीक आहे, तर जाहिरात लेखनमध्ये तुम्हाला टायटल, हेडिंग जी आहे ती देणे गरजेची आहे. छान बोल्ड पद्धतीने द्यायची. त्याच्यानंतर टॅगलाईन म्हणजे स्लोगन किंवा घोषवाक्य तुम्ही लिहिणे गरजेचे आहे. त्याच्याने तुमची जाहिरात अट्रॅक्टिव्ह होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर जे काही जाहिरातीचे ज्यावरती जाहिरात डिपेंड आहे त्या गोष्टीची वैशिष्ट्ये किंवा ऑफर म्हणजे आता बघ, कुठली ऍडव्हर्टाइजमेंट असते, सिम्पली ऑफर असले की लगेच कसे आपण अट्रॅक्ट होऊन त्या गोष्टीकडे जातो. तशाच पद्धतीने तुमची ही ऍडव्हर्टाईज असणारी जाहिरात तुम्हाला लिहायची असणार आहे. ऑफर लिहायची, छान सवलती द्यायच्या. त्याच्यानंतर संपर्क. ठीक आहे, ह्या गोष्टी मेंडेटरी आहेत. ज्या मेंडेटरी आहेत त्या मी तुम्हाला सर्व सांगितलंय. ठीक आहे, घोषवाक्य वगैरे थोडे 2-4 लक्षात घेऊन या. ठीक आहे, टॉपिक नुसार. त्याच्यानंतर हा पत्ता वगैरे सुद्धा, आणि क्वेश्चन मध्ये जे दिलंय त्याच्या अनुसारूनच जाहिरात ही येऊ द्यायची. तर आपण एक्झाम्पल्स बघूया. प्रिव्हियस इयरला क्वेश्चन जे विचारलेत ते सर्व आपण कव्हर करूयात. बघा, जाहिरात लेखनाचा प्रश्न तुम्हाला अशा प्रकारे विचारला गेलेला असतो. संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा. तर थोडा विचार करा, काय म्हटलंय संगणक प्रशिक्षण वर्गाची, म्हणजे एक प्रकारे क्लासची ऍडव्हर्टाईज आपल्याला करायची आहे. तर कशी करता येईल हे एक सॅम्पल मी तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल, जर दिसत नसेल थोडी क्लॅरिटी वाढून या व्हिडिओची, तुम्हाला स्पष्ट समजेल. नाही तर मी तुम्हाला सांगतेच, जाहिरात लेखन 5 मार्कांचं आहे.
हे बघा, ह्या गोष्टी तुमच्या त्या मी तुम्हाला समजण्यासाठी लिहिल्यात. तर ही आहे तुमची ऍक्च्युअल ऍडव्हर्टाईज, जी तुम्हाला पेपरामध्ये लिहायचीच नाही. तर कुठलं एक नाव फिक्स करून घ्या पहिलेच. जे काही तुम्हाला ऍडव्हर्टाईज करायची त्याचं एक नाव फिक्स असू द्या. सपोज तुम्हाला शॉपचीच ऍडव्हर्टाईज करायची असेल तर एक, किंवा क्लासेसची आहे तर एक नाव फिक्स करून घ्या. म्हणजे हे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, तेवढा तुमचा टाइम वाचेल. आता संगणक वर्गाची आहे तर मी इथं म्हटलं की अंशिका संगणक प्रशिक्षण वर्ग. ठीक आहे, नंतर थोडंसं असं सिम्बॉल छान असं अट्रॅक्टिव्ह दिसायला पाहिजे ऍडव्हर्टाईज, म्हणून कम्प्युटरचे चित्र काढले. कारण की संगणका रिलेटेड आहे त्याच्यामुळे आहे म्हणून हे द्यायचं. काहीतरीच भलतं काढायचं म्हणून काढू नका. ठीक आहे, तिथं मार्क्स जाऊ शकतात तुमचे. छानपैकी चौकट करायची. चौकटीमध्ये सर्वात शेवटी करा चौकट. पहिले जाहिरात लिहून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर एक छान स्लोगन द्यायला सांगितलं होतं, तसं स्लोगन दिलं छान पद्धतीने. कोर्सेसचे कोणते कोणते कोर्सेस उपलब्ध आहेत म्हणजे त्याचे वैशिष्ट्य इन शॉर्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याची वेळ काय असेल, वेळ सुद्धा महत्वाचा आहे. क्लास आहे ना त्याच्यामुळे वेळ महत्वाची आहे. ऑफर किंवा सवलत याच्यासाठी असं छान सिम्बॉल तुम्ही युज करू शकतात. मर्यादित प्रवेश. त्याच्यानंतर पत्ता सुद्धा तुम्ही फिक्सच करून घ्या मित्रांनो. त्यावेळेस आठवत बसू नका की काय नाव देऊ, कुठलं ऍड्रेस टाकू. ठीक आहे, जो काही असेल तो ऍड्रेस व्यवस्थित द्या. ईमेल आयडी द्या. वेबसाईट असेल म्हणजे डिपेंड करतं तुमची ऍडव्हर्टाईज कशाच्या रिलेटेड. आता ही संगणक प्रशिक्षण वर्गाची आहे त्याच्यामुळे सर्व प्रॉपर ईमेल आयडी वगैरे, आणि एखादा कोट असेल ना, स्लोगन वगैरे असेल ना त्या क्लासेसचं, तर ते छानपैकी द्या. स्टार्टिंगला द्या किंवा एंडला द्या, पण द्या. खूप छान दिसते ऍडव्हर्टाईज. त्याच्यात तुमचे मार्क्स कुठे जातात माहिती का तुम्हाला? तुम्ही लास्टला बॉक्स करत नाही. ग्रॅमॅटिकल मिस्टेक ती एक तर आहेच. ठीक आहे, ग्रामर मिस्टेक किंवा सिक्वेन्स असा अट्रॅक्टिव्ह नाही वाटत तुमची ऍडव्हर्टाईज. तुम्ही एक पॅसेज लिहिल्यासारखं, बरेच पोरं असं पॅसेज लिहिल्यासारखं करतात. मित्रांनो, हेडिंग आहे, हेडिंगला बोल्ड ठेवा, मोठं लिहा. नंतर जे जे छोटं कंटेंट आहेत ते थोडं साईज छोटी ठेवा, आणि एंडला पत्ता द्यायला विसरू नका. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो जाहिरात लेखनामध्ये. बघा, प्रिव्हियस इयरला विचारले गेलेले क्वेश्चन आहे त्यांचं मी ऑलरेडी तुम्हाला तयार करून दिलेलं आहे की कशा पद्धतीने प्रश्न विचारला आणि कशी तुम्हाला जाहिरात लिहायची. हे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन प्रॅक्टिस करा. डिसाईड करून घ्या तुम्हाला जाहिरात लेखन कशा पद्धतीने लिहायचंय. बऱ्यापैकी हेच टॉपिक विचारले जातात मित्रांनो जाहिरात लेखनामध्ये. ठीक आहे, ही आईस्क्रीम पार्लरची जाहिरात आहे त्याच्यामुळे शॉपचं नाव येईल, बोल्ड मध्ये लिहिलं, थोडंसं सिम्बॉल काहीतरी अट्रॅक्टिव्ह वाटायला पाहिजे म्हणून आईस्क्रीमचं. नंतर ऑफर दिले की कसं लोक अट्रॅक्ट होतात, तशी तुमचा एक्झामिनर अट्रॅक्ट झाला पाहिजे तुमच्या जाहिरात लेखनाकडे. ठीक आहे, मार्क्स तुम्हाला छान मिळतील. पॉइंट वाईज मस्त छान पद्धतीने असं तुम्ही, हे बघा, पत्ता फिक्स आहे, स्लोगन फिक्स आहे. ठीक आहे, टायटल फिक्स आहे, बोल्ड द्यायचं, असं छान पद्धतीने तुमची ऍडव्हर्टाईज जाहिरात लेखन झाली पाहिजे. ही झाली तुमची आईस्क्रीम पार्लरवर. तुम्हाला हवी असेल तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. त्याच्यानंतर आपण बघू अजून एक विचारले गेलेली आहे, ती म्हणजे हे जे सर्वे मी क्वेश्चन्स घेते ना मित्रांनो, त्याचे ऑलरेडी व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत. त्याची प्लेलिस्ट आहे, मराठी रायटिंग स्किल ही प्लेलिस्ट आहे. तिच्यात तुम्ही बघू शकता सर्व उपयोजित लेखन जे की प्रिव्हियस इयरला विचारले गेलेले सर्वांचे इन डिटेल व्हिडिओ आहे. तुम्हाला कुठे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डिटेल व्हिडिओ सुद्धा बघू शकतात या टॉपिकचे. ठीक आहे, तर त्याच्यात तुम्ही तुमचे डाऊट क्लिअर करू शकतात. त्याच्यानंतर योगासन वर्गाची हा सुद्धा बऱ्याचदा विचारला गेलेला क्वेश्चन आहे. तर एखादं स्लोगन पाठ करून जा. नंतर त्या केंद्राचं नाव, ठीक आहे, क्लासचं नाव, त्याच्यानंतर थोडे त्याचे काय फायदे वगैरे आहेत त्या गोष्टी द्या, वैशिष्ट्य द्या. म्हणजे त्याच्यानंतर त्याची वेळ काय असेल, ठीक, क्लास आहे म्हणून वेळ आलाच, आणि नंतर तुमचा पत्ता. हे फिक्स गोष्टी आहेत, आठवण ठेवा, सिक्वेन्स लक्षात ठेवा. मी फॉर्मॅट पण सांगितला स्टार्टिंगला. ठीक आहे, ह्या प्रिव्हियस इयरला विचारले गेलेले क्वेश्चन आहेत. आपण अजून बघू. हे बघा मित्रांनो, सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चनच आपण डिस्कस करतो उपयोजित लेखनामधले. तर हा जाहिरात लेखनाचा प्रश्न सुद्धा विचारला गेलेला आहे. प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपावरून क्वेश्चन वरूनच तुम्हाला जाहिरात लिहायची आहे. त्या मुद्द्यांनुसारच यायला पाहिजे. भलतच काहीतरी स्वतःचा ऍड करत बसू नका, आणि त्याच्या रिलेटेडच यायला पाहिजे. आता इथं कला छंद वर्ग आहे म्हणजे क्लासचीच ऍडव्हर्टाईज आहे, तर तुम्ही क्लास बद्दलच लिहा, दुसरं कशाला टाकायचं. ठीक आहे, व्यवस्थित छान पद्धतीने टायटल, बोल्ड, स्लोगन द्या, वैशिष्ट्य वगैरे. महिलांसाठी प्रवेश आहे, वेळ दिला, नंतर आपला पत्ता. ठीक आहे, खूप सिंपल आहे, घेऊ शकतात तुम्ही. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, जाहिरात लेखनाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हेच आहेत मित्रांनो. वारंवार बऱ्याचदा हे क्वेश्चन विचारले गेले. योगासन वर्ग, संगणक प्रशिक्षण, दुकानाची कुठल्या तरी दुकानाची ऍडव्हर्टाईज करायची आहे, किंवा पावसाळ्यात छत्री वगैरे याच्या ऍडव्हर्टाईज, किंवा आईस्क्रीम पार्लर, या मोस्टली रिपीट झालेल्या आहेत. ठीक आहे, याच्यावरच तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. बातमी लेखन मित्रांनो, बातमी लेखन
हा प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी असतो. हा क्वेश्चन सुद्धा तुम्ही अटेम्प्ट करायला पाहिजे. तर बघा, बातमी तयार करा. म्हणजे या प्रश्नामध्ये तुम्हाला बातमी तयार करायची असते. जशी आपली न्यूजपेपरमध्ये बातमी असते, सिंपल त्याच पद्धतीने आपल्याला बातमी ही करायची असते. त्याचं फॉर्मॅट जाणून घेऊ थोडक्यात. तर बघा, वृत्तपत्राचं नाव तुम्हाला स्टार्टिंगला द्यायचंय. त्याच्यानंतर जे काही टायटल असेल, ज्या विषयी ती बातमी आहे त्याचं ते टायटल द्यायचं छान पद्धतीने. त्याच्यानंतर स्थळ आणि दिनांक, म्हणजे ती बातमी कुठे घडली आणि केव्हा घडली या गोष्टी मेन्शन करायच्या. नंतर हे द्यायचं आमच्या बातमीदाराकडून किंवा आमच्या वार्ताहराकडून. मग तुम्ही मेन जी मुख्य बातमी आहे त्याला स्टार्ट करायचं. त्याच्यात पण 2 ते 3 पॅराग्राफ तुमचे आले पाहिजे, स्टार्टिंग, मिड आणि एंड. ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्याचा बातमी लेखनाचा तुमचा फॉर्मॅट असतो. व्यवस्थित नाव, टायटल व्यवस्थित द्यायचं, छोटं टायटल द्यायचं, जास्त मोठं द्यायचं नाही. ग्रामरकडे लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर जी काही स्टार्टिंग आहे, सिक्वेन्स, त्या सिक्वेन्समध्ये तुमचे मार्क्स जातात. काळजी घ्या. ठीक आहे. तर बातमी लेखनाचे आपण एक्झाम्पल्स बघू. बातमी लेखनाचे हे काही प्रिव्हियस इयरला विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत. त्याचं इन डिटेल आन्सर मी इथं दिलेला आहे. तर हे क्वेश्चन सुद्धा मी इन डिटेल मध्ये एक्सप्लेन करून ऑलरेडी माझे व्हिडिओज आहेत, ती तुम्ही जाऊन प्लेलिस्ट चेक करू शकता. तर बातमी लेखन, नवा काळ, स्टार्टिंग काय सांगितली मी, वृत्तपत्राचं नाव, एक नाव फिक्स करून घ्या, पाठ करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्याच्यावरही बातमी असेल ते टायटल द्यायचं छान पद्धतीने. नंतर दिनांक द्यायची, आमच्या बातमीदाराकडून. इथं पण बघू शकता तुम्ही, सेम टायटल द्यायचं, दिनांक आणि कुठली बातमी आहे. ठीक आहे. हे इथं क्वेश्चन पेपरमध्ये मेन्शन केलेलं असतं मित्रांनो, बऱ्यापैकी नावं वगैरे, तर ते बघूनच तुम्ही लिहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर सुरुवात, मिड आणि एंड. हे बघा, 3 पॅराग्राफ दिसत आहेत तुम्हाला. 3 परिच्छेद मध्ये तुमची बातमी झाली पाहिजे. इथं सुद्धा तुमची 3 परिच्छेद मध्ये बातमी आहे आणि छान सुटसुटीत व्यवस्थित अक्षर काढा, तुम्हाला फुल मार्क्स इथं मिळतील. खूप सोपं मित्रांनो बातमी लेखन सुद्धा. तर बघा, बातमी लेखन शक्य तर नाही, एखादा कार्यक्रम आयोजित केलाय वगैरे याच्यावरच मोस्टली विचारली जाते. तर तुमची सुरुवात वगैरे ही फिक्स पाहिजे. म्हणजे स्टार्टिंगला प्रमुख पाहुणे आले, स्वागत केलं, त्याच्यानंतर त्यांनी भाषण दिलं, मग त्यांनी कुठला संदेश मुलांना दिला, मग त्यांचे आभार प्रकट केले, अशा पद्धतीने म्हणजे असं सिक्वेन्स तुम्ही मॅटर करा. तो थोडा आयडिया घेऊन घ्या, मुद्दे काढून घ्या. याच्यावरच तुम्हाला बऱ्यापैकी क्वेश्चन्स विचारले गेलेले असतात. बातमी लेखन सोपं आहे. ठीक आहे मित्रांनो, आता बातमी लेखनाचे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत हे तुम्ही प्रिपेअर करून घ्या, किंवा थोडी याच्याबद्दल आयडिया घेऊन घ्या आणि थोडं प्रॅक्टिस करून बघा. पर्यावरण दिन, मी सांगितलं दिन बऱ्यापैकी त्याच गोष्टींवर विचारलं. योगा दिवस, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, हे रिपीट झाले मित्रांनो. प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर मधूनच मी हे घेतलेले आहेत इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर मराठी भाषेने हे सर्व क्वेश्चन तुम्हाला ऑलरेडी विचारले गेलेत. तर तुम्ही थोडा एक आयडिया घेऊन घ्या, तुम्हाला लिहायला हेल्प होईल. आणि ज्या गोष्टी फिक्स आहेत त्या तुम्ही पाठच करून घ्या. ठीक आहे. तुमचा तितका टाइम वाचेल. हे बघा मित्रांनो, आता सर्वात इम्पॉर्टंट निबंध लेखन 8 मार्कांसाठी सर्वात मोठा क्वेश्चन आहे. जास्त टाइम लागतो. कसा लिहायचा, कुठे चुकतात, सर्व गोष्टी डिस्कस करूया. थोडं निबंध लेखन आलं ना की थोडं विचार करा. डिरेक्ट आन्सर लिहायला घ्यायचं नाही. तर निबंध लेखनाचा तुमचा फ्लो कसा असला पाहिजे, मी फॉर्मॅट सहित एक एक गोष्ट एक्सप्लेन केलेली आहे. इन डिटेल व्हिडिओ सुद्धा या टॉपिकवर आहे, तुम्ही बघू शकता. निबंध लेखन ट्रिक म्हणून एक व्हिडिओ आहे. ठीक आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे. तर तुमचा निबंधाचा फ्लो कसा असला पाहिजे, तुम्ही ह्याच गोष्टींमध्ये चुकतात मित्रांनो. तुम्ही म्हणतात ना की निबंध लेखनात कुठे मार्क्स जातात, तर तुमचा फ्लो व्यवस्थित नसते, भाषा शैली बरोबर नसते, व्याकरणाकडे तुमचं लक्ष नसतं, उकार कुठले देतील, विलांटी कुठले देतील, बऱ्याच मिस्टेक तुम्ही केलेल्या असतात. तर बघा, लक्ष द्या. निबंध लेखन करताना तुम्हाला 3 प्रकारे विचारले गेलेले असतो. प्रसंग लेखन, आत्मकथन, त्याच्यानंतर वैचारिक लेखन. तर तुम्हाला कुठला जो काही टॉपिक करायचा असेल, जो काही निबंध अटेम्प्ट करायचा असेल, त्याची फुल ऑन प्रॅक्टिस करून ठेवा. आणि बाकीचे जे आहेत 2, त्यांची एक ओव्हरऑल आयडिया घेऊन घ्या. कारण की ऐन वेळेस जर तुम्ही केलेला क्वेश्चन तुम्हाला लिहिता आला नाही, तर तुम्हाला दुसरे जे आहेत ते लिहिता आले पाहिजे. 8 मार्कांचा क्वेश्चन आहे मित्रांनो, मार्क्स जायला नको. त्याच्यामुळे कशा पद्धतीने लिहायचं हे मी तुम्हाला सांगते. निबंधाची सुरुवात तुमची कशी असली पाहिजे, तर इंट्रोडक्शन, एक जनरल वाक्य किंवा एखादं कोट द्या छानपैकी, छान कोटने सुरुवात करा. किंवा वैचारिक असतात तर करंट सिच्युएशन नुसार जी काही सिच्युएशन आहे, जसं की प्रदूषण एक समस्या, हा टॉपिक बऱ्याचदा विचारला गेलाय, तर आपण म्हणू शकतो की प्रदूषण सध्याची खूप गंभीर समस्या झालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने स्टार्टिंग करू शकतात किंवा कोट वगैरे देऊ शकतात. त्याच्यानंतर जो काही टॉपिक आहे त्याचा आपल्याला अर्थ सांगायचा, म्हणजे नेमकं आपण कोणत्या टॉपिकवर
निबंध लिहितोय त्याचा थोडक्यात अर्थ तुम्हाला सिंपल त्याच्यात लिहायचा आहे. त्याच्यानंतरचे जे एक्सप्लेन करायचे मुद्दे आहेत, ठीक आहे, निबंध लेखन हे तुमचं 1.5 ते 2 पेज एवढं अपेक्षित असतं. तर त्याच्यात तुम्हाला एक्सप्लेन करायचे मुद्दे कुठले कुठले आहेत, तर पॅराग्राफ मध्ये लिहायचे पॉइंट वाईज. ठीक आहे, तर कारण काय आहेत, वैचारिक लेखनासाठी खूप जास्त हेल्पफुल ठरणारे मित्रांनो, आणि वैचारिक निबंध तुम्ही लिहायला पाहिजे. तो खूप जास्त सोपा जातो लिहायला आणि तुम्हाला मार्क्स सुद्धा चांगले मिळतात. ठीक आहे, त्याच्यात तुम्हाला विचार करून लिहायचं असतं किंवा सभोवताली जे काही घडतंय त्यानुसारच तुम्हाला एखादा टॉपिक दिलेला असतो, त्याच्यावर तुम्ही लिहू शकता. तर तुम्ही हा फ्लो थोडा मेंटेन करा. कारण, प्रकार, उदाहरणं, त्याच्यानंतर जे काही टॉपिकचे बेनिफिट्स असतील, इफेक्ट्स असतील, ते पॉझिटिव्ह काय आहे टॉपिकच्या रिलेटेड पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जे असेल ते तुम्ही लिहू शकतात. आणि कन्क्लुजन शेवटचं निबंधाचा एंड म्हणजे सजेशन किंवा फ्युचरमध्ये काय बदल वगैरे होतील अशा पद्धतीने तुम्ही छान पद्धतीने एंड करू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फॉर्मॅट स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा इन डिटेल व्हिडिओ सुद्धा ऑलरेडी आहे. तर निबंध लेखनामध्ये बघा मित्रांनो, प्रसंग लेखनामध्ये ना तुम्हाला कुठला प्रसंग आहे तो कसा घडला हुबेहूब त्याचं वर्णन करायचं असतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला तो प्रसंग कसा घडलाय आणि एकदम हुबेहूब वाटला पाहिजे. प्रत्येक भावना त्यातल्या तुमच्या लिखाणातून दिसल्या पाहिजे. त्याच्यानंतर आत्मकथन. आत्मकथन म्हणजे ती वस्तू किंवा ते काही सजीव निर्जीव जे काही असेल ते स्वतः आपण आहोत, आपण फील करतोय त्या गोष्टी सर्व, की सुख असेल दुःख असेल प्रत्येक जे काही भावना आहेत त्या स्वतःच्या रिलेटेड करून अशा लिहिलेल्या असतात. तर थोडा विचार करावा लागतो. तुमची छान प्रॅक्टिस झाली असेल तुम्ही करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रकार लिहायचे असतात. वैचारिक निबंध लेखन हा जनरल बऱ्यापैकी आपल्या अवतीभोवती जो काही परिसर आहे त्याच्या रिलेटेड त्याच्यामधले कुठले टॉपिक असतात किंवा प्रदूषण असेल म्हणजे हा टॉपिक फॉर एक्झाम्पल सांगितले मी, तर असे टॉपिक तुम्हाला मोस्टली विचारले जातात. त्याच्यासाठी हा सिक्वेन्स खूप जास्त हेल्पफुल ठरेल. ठीक आहे, बाकी आत्मकथन आणि प्रसंग लेखनसाठी सुद्धा हेल्पफुल ठरेल, पण वैचारिक निबंधासाठी जास्त बेस्ट आहे. मित्रांनो, तुम्हाला निबंध लेखनावर डिटेल व्हिडिओ जे काय आहे ते लिंक मी माझे प्लेलिस्टची जी लिस्ट आहे त्याच्यात सर्व व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल आहेत. आत्मकथन, प्रसंग लेखन कसं लिहायचं इन डिटेल, बिलकुल बोर्ड एक्झामला कसं लिहायचं ते सर्व ऑलरेडी अपलोड आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील की हे कसं लिहायचं ते, तर तुम्ही ते डिटेल व्हिडिओ बघा. ठीक आहे, तर याच्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन कुठले आहेत, तुम्हाला वारंवार विचारले जाणारे क्वेश्चन कुठले आहेत, तर बघा मित्रांनो, प्रसंग लेखनामध्ये ना तुम्हाला एखादा अकस्मात पडलेला पाऊस, मी पाहिलेला अपघात किंवा शाळेत कार्यक्रम आयोजित केल्याचा प्रसंग, एखाद्या शाळेमध्ये उपक्रम बरेच राबवत असतात, तो प्रसंग तुम्हाला लिहायचा असतो किंवा एखादा घडलेला अपघात किंवा जो काही अविस्मरणीय क्षण आहे अशा पद्धतीने तुम्हाला प्रसंग लेखनामध्ये विचारलेले असतात. थोडे काही की पॉइंट्स आहेत ते लक्षात ठेवा, त्याच्यावरून तुम्हाला कमी टायमामध्ये तुम्ही जास्त लिहू शकतात निबंध लेखनाला. त्याच्यानंतर आत्मकथन. आत्मकथन शक्यतो सजीव निर्जीव वस्तूंवरच असतो. मी मी असा बोलतोय म्हणजे पुस्तक बोलतोय, नदी, शाळेची घंटा, म्हणजे त्यांची आत्मकथा लिहायची, त्यांना काय त्यांच्या भावना त्याच्यावर तुम्हाला निबंध लिहायचा असतो. आरसा, समुद्र, फळा बोलतोय, वृक्ष, हे टॉपिक मोस्टली तुम्हाला विचारले गेलेले आहे. तर तुम्ही बघू शकता तर कुठले कुठले इम्पॉर्टंट आहे याच्यापैकी रिपीट होऊ शकतात. तर त्याच्यामुळे थोडासा आयडिया घेऊन घ्या. आता लास्टचं आणि शेवटचं वैचारिक लेखन. वैचारिक निबंध लेखनामध्ये तुम्हाला रिपीटेडली किंवा इम्पॉर्टंट जे काही क्वेश्चन्स आहेत ते बघा. प्रदूषण एक समस्या, जसं मी सांगितलं हा 2-3 वेळेस विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर प्रदूषण समस्या व उपाय म्हणजे एकच आहे, फक्त विचारण्याचं हे वेगळं आहे. त्याच्यानंतर ग्रंथ माझे गुरु, जल प्रदूषण समस्या व उपाय, पर्यावरण जतन, काळाची गरज, पर्यावरण, मी बोलले ना सभोवतालचे जे काही टॉपिक्स असतात आपले बऱ्यापैकी तेच टॉपिक आहेत. त्याच्यानंतर संगणक, श्राप की वरदान. ठीक आहे, हे काही टॉपिक आहेत, तुम्ही प्रिपेअर करून जा, त्याच्याबद्दल थोडीशी आयडिया घेऊन घ्या तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचंय. छानपैकी जे काही कीवर्ड्स आहेत मेन वर्ड त्यांना अंडरलाईन करा. जे काही टायटल असेल निबंधाचं त्या बोल्ड म्हणजे थोडं मोठ्या अक्षरात लिहा, छान अंडरलाईन करा आणि छान पॅरेग्राफ मध्ये 3 ते 4 पॅरेग्राफ किंवा मॅक्स टू मॅक्स 5 पॅरेग्राफ, 4-5 लाईनचे, 4-5 लाईनचे एवढं 1.5 ते 2 पेज एवढं निबंध लेखन करा. ठीक आहे, तुम्हाला हमखास चांगले मार्क्स मिळतील. ग्रॅमॅटिकल थोडं मिस्टेक्स कमी करा, खाडाखोड होत असेल थोडं एक लाईनने फक्त कट करा, बाकी सर्व तुम्हाला आता माहितच आहे. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने सर्व उपयोजित लेखनाचे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जे वारंवार विचारले गेले तुम्हाला एक्झामला ते आपण सर्व इन डिटेलमध्ये बघितलेत. कुठे काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकतात आणि इन डिटेल प्रत्येक गोष्टीचा इन डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मी सांगितले तुम्हाला मराठी रायटिंग स्किल ही माझ्या चॅनलवर प्लेलिस्ट आहे, त्याच्यात तुम्ही बघू शकतात.
ठीक आहे, तुमचे सर्व डाऊट तिथं क्लिअर होऊन जातील. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.